अडचण निर्माण झाली। पण या आंदोलनामध्ये स्वतः धनंजय देशमुख अथवा संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी होत आहे। काय वाटतं की एक घटना जी विदारक होती, जी महाराष्ट्रानं बघितली, पण पीडित कुटुंबालाच यासाठी आंदोलन करावं लागतंय आणि तेही अगदी काही दिवसावर? नाही, पहिल्या दिवशी जे आंदोलन झालं फर्स्ट डेला, ते म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी झालं। बराच कालावधी झाला त्याच्यामध्ये, कारण रोष प्रचंड होता ना। मग धनंजय तो ऑटोमॅटिकली आला, परंतु आता सुद्धा नाही। हे जे मागणे आलेले आहेत याच्यावरती सुरुवातीला मी सुद्धा कन्फ्यूज होतो काही बाबतीत, की बाबा हे जे सहआरोपी करायचे, या सहआरोपीमुळं मेन आरोपींना सवलत मिळू नाही याच्यावरती विचार करावा लागणार आहे। थोडंसं सरकारी वकिलाची आणि जे सर्वोच्च वकील आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करावी लागेल। तर ती चर्चा सुद्धा मी 2 दिवसामध्ये करून घेतो, कारण वाट मोकळी होऊ नये हा सुद्धा त्यातला आमचा हेतू आहे। अण्णा, तुम्ही जेल प्रशासनाच्या संदर्भामध्ये काही 13 मागण्यांचा उल्लेख केला होता। नेमकं काय काय आरोप आहेत आणि काय काय घडलंय जेलमध्ये, काय काय घडलंय? जेलमध्ये यांना VIP ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचे याच्यामध्ये 13 मागण्या आणि त्याचे CCTV सह पुरावे दिलेत। वाल्मिकरांना चहा कोण आणून देते, जेवण कोण आणून देते, काही लोकांना मटण कसं पोहोचलं, मटण आहे ना, मटण सुद्धा पोहोच केलं जातं, अशा प्रकारचे पुरावे। आणि हे काय असे तसे नाही, पुराव्याचं आहे। बॅग कोणी उचलते, म्हणजे बॅग, मोठी बॅग कोण नेऊन देते, जेलमध्ये मोठी बॅग थोडीच नेऊन दिली जाते। म्हणजे बॅगमधल्या तुम्हाला सवलती ज्या आहेत, सवलती VIP सवलती देण्यात येत आहेत आणि त्याचे CCTV मध्ये बंदिस्त झालेले। आणि जे कर्मचारी याच्या जबाबदार असतील ते सर्वचे सर्व सस्पेंड करावे, ही ग्रामस्थांची मागणी आहे। तर ती सुद्धा मागणी मी माझ्या लेटर पॅडवर देणार आहे। आणि याच्यात एवढंच नम्रपणे मीडियाला सुद्धा सांगतो की मी फक्त मीडियासमोर बोलत नाही, याची प्रत्येक बाब, आणि हे मला वाटतं धनंजयला सुद्धा माहिती आहे, यातली प्रत्येक बाब मी रेकॉर्डवरती आणतोय। आणि ते मी असं तसं नाही, याच्या त्याच्या लेटर पॅडवर नाही, माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवर वरती रेकॉर्डवरती आणतो आणि सगळ्या बाबी आणतो। ओके, हे कोणाचं आहे सुरेश? VIP ट्रीटमेंट मिळते त्याचे सर्व पुरावे असल्याचं धसांनी म्हटलेलं आहे। धसांनी मस्साजोग ग्रामस्थांची भेट घेतलेली आहे आणि मस्साजोग ग्रामस्थांच्या मागण्या आपण फडणवीस यांच्याकडे मांडणार असल्याचं देखील धसांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर 25 फेब्रुवारी रोजी मस्साजोग ग्रामस्थांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्याच्या मनाला चटके देणारं असं देखील धस यांनी म्हटलंय। आरोपींना जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत आहे असा आरोप सुरेश धसांनी केलाय। तर या VIP ट्रीटमेंटचे पुरावे असल्याचं देखील धसांनी म्हटलेलं आहे। VIP ट्रीटमेंट देणाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी अशी मस्साजोग ग्रामस्थांची मागणी असल्याचं सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे। आरोपींना VIP ट्रीटमेंट मिळते त्याचे सर्व पुरावे, संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्याच्या मनाला लागलेला चटका, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करण्यात यावी। पंकज कुमावत यांना बीडचे ऍडिशनल SP म्हणून नेमावं अशी मागणी